नांदेडमधील माझे मित्र प्रबुद्ध रमेश चित्ते सर 2 दिवसापूर्वी पेठ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या पेठ या परीक्षेचा निकाल लागला आणि या पेठ परीक्षेमध्ये प्रवर्गामधून प्रथम क्रमांक आलेले आहेत। त्याबद्दल आम्ही सर्व मित्र परिवार त्यांचं स्वागत करण्यासाठी आलेलो आहोत। हे याच्यासाठी की इतरांना प्रेरणा मिळावी, मोटिवेशन मिळावं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे वाघिणीचं दूध म्हटलं होतं, पण आपण समजलो असं की 7वी 8वीचं शिक्षण, 9वी 10वीचं शिक्षण हेच आपल्याला वाघिणीचं दूध वाटतं। बाबासाहेबांच्या वाक्याचा अर्थ आपल्याला समजला नाही। बाबासाहेबांनी म्हटलं होतं की रिसर्च एज्युकेशन हे वाघिणीचं दूध आहे। 2047 मध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी या देशाला ज्ञान महासत्ता बनवण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे। ज्ञान महासत्ता म्हणजे ज्ञान महासत्ता कधी होऊ आपण ज्यावेळेस रिसर्च एज्युकेशन आपण खरी डिग्री आपण घेऊ, एखाद्या विषयामध्ये आपण संशोधन करू, त्यावेळेस या जगाचं जे काही जगाची पॉवर आहे ती ज्ञानाची पॉवर, ज्ञानाच्या जवळजवळ असंच योगदान माझे मित्र देणार आहेत। इंग्लिश या विषयामध्ये ते पेठ पास झालेले आणि PhD साठी त्यांचं ऍडमिशन होत आहे। त्याबद्दल